तर ऑल इंडिया फेडरेशन कप 2025 याचे यजमानपद आपल्या अमरावतीला मिळालं आहे सर, आणि याचे मुख्य कार्यकारी तुम्ही आहात. तर याबद्दल तुम्हाला कितपत आनंद आणि कितपत प्रेशर तुमच्यावर आहे या स्पर्धेचं, त्याबद्दल थोडक्यात आम्हाला माहिती सांगा. आता हे फेडरेशन कप विदर्भात पहिल्यांदाच होत आहे आणि या फेडरेशन कपचं यजमानपद विदर्भाला मिळालेलं आहे. आणि विदर्भाला मिळाल्यानंतर आमचे जे आमदार आहेत सौ सुलभाताई खोडके आणि संजय खोडके आणि यश खोडके यांच्या माध्यमातून ही एक चांगलं अमरावतीकर जनतेला सगळं कबड्डीचं हे दाखवायसाठी आणि प्रो कबड्डीचे सगळे खेळाडू येणार आहे, इंटरनॅशनल येणार आहे, अर्जुन अवॉर्ड येणार आहे. हे सगळं अमरावतीकर जनतेला याचं कुठंतरी एक पाहायला मिळावं. कारण की प्रो कबड्डी पाहायला जाणं सगळ्याच्या बसचं काम नाही आहे, कारण की ते होतात मुंबई, बेंगलोर अशा मोठ्या मोठ्या जागेवर. तर एक आम्ही एक चांगला उपक्रम यश खोडकेच्या माध्यमातून, शोध प्रतिष्ठानच्या माध्यमातून अमरावतीकर जनतेसाठी आम्ही उपलब्ध करून दिलेली आहे. त्यानंतर सर या टुर्नामेंटमध्ये आणखी तुम्हाला मुख्य आयोजक म्हणून कोणाकोणाची आर्थिक आणि फिजिकल सहायता तुम्हाला यामध्ये इथे मिळालेली आहे? कोणी कोणी यामध्ये तुम्हाला मदत केलेली आहे? कसं आहे याच्यामध्ये आर्थिक मदत म्हटलं म्हणजे आर्थिक मदत आम्ही सगळं आपसातच घेतो करून. आर्थिक मदत बाहेरून कोणाची घेत नसतो आम्ही लोक. आणि कार्यक्रम म्हटलं म्हणजे आर्थिक तर लागतेच, परंतु सगळं आमचे आमदार महोदय आम्ही सगळं मिळूनच करत असतो. आणि त्यानंतर सर जो नेक्स्ट वुमन्स वर्ल्ड कप आहे तो आता बिहारमध्ये होणार आहे. बिहारमध्ये आणि त्यानंतर जो मेन्सचा वर्ल्ड कप होणार आहे तर तो आपल्या अमरावतीमध्ये होऊ शकतो का? याबद्दल काही तुमची प्रतिक्रिया? आता असं आहे, मेन्स वर्ल्ड कपचं आता नोव्हेंबरमध्ये आहे. नोव्हेंबरमध्ये असल्यानंतर इतक्या लवकर आहे की तो आता अमरावतीत होणं शक्य नाही. त्याचे 1 वर्ष अगोदरपासून सगळं करावं लागते आणि तो मेन्स वर्ल्ड कप अमरावतीत होणं सध्या तरी शक्य नाही आहे. आणि सर कालांतराने आम्ही आज करू, आमच्या IKF-कडे मागणी करू. एक तर एशियन चॅम्पियनशिप घेऊ किंवा वर्ल्ड कप मागू येणाऱ्या 2 वर्षानंतरचं. ते आमचा प्रयत्न राहणार आहे आणि त्या प्रयत्नाला जर आम्हाला यश आलं तर फार चांगलं होईल. अच्छा. या 4th फेडरेशन कप अमरावतीमध्ये जे आयोजन आहे 2 ते 4 मे या फेडरेशन कपमध्ये भारतातील सगळं स्टेटचे पदाधिकारी, अध्यक्ष, सचिव उपस्थित राहणार आहे. इंटरनॅशनलचे डायरेक्टर उपस्थित राहणार आहे. ॲमेच्युअर कबड्डी फेडरेशनचे अध्यक्ष उपस्थित राहणार आहे. हे याच्या मागचं एक असं आहे, अंबानगरीतला एक हा मेळावा म्हणून हा असा होणार आहे कबड्डीचा. कबड्डी याच्यामध्ये प्रोमधले जितकेही खेळाडू आहे जवळपास सगळे खेळाडू इथं उपस्थित राहणार आहे खेळण्याकरिता. आणि सुंदर असं एक गाडगेबाबा समाधी मंदिराच्या ग्राउंडमध्ये असं सुंदर एक आयोजन, स्टेडियम, स्टेज, गॅलरी हे सगळं बांधण्यात आलेलं आहे. जवळपास 10 ते 12 हजार लोकांची बसण्याची व्यवस्था केलेली आहे. या व्यवस्थेचा सगळ्यांनी लाभ घ्यावा, सगळ्यांनी यावा असं आवाहन शोध प्रतिष्ठानतर्फे व अमेच्युअर कबड्डी फेडरेशन ऑफ इंडियातर्फे, विदर्भ कबड्डी असोसिएशनतर्फे करण्यात येत आहे. हे आयोजनास आमचे यश खोडके, अन्य आमदार सुलभाताई खोडके, संजय खोडके हे आयोजनास यांच्यातर्फे मी आवाहन करतो, सगळ्यांनी यावं अमरावतीकर जनतेला. कारण की आमच्या आमदार महोदयांनी आणि यशनी अमरावतीकर जनतेसाठी इतकी चांगली संधी उपलब्ध करून दिली आहे, त्याचा लाभ सगळ्या अमरावतीकर जनतेने घ्यावा. धन्यवाद सर. धन्यवाद.